एका बातमीने ना सोशल मीडियावर अक्षरशः भूकंप आणला आहे. एक हसरा उत्साही चेहरा जो लाखो लोकांना रोज हसवत होता, तो चेहरा तो अचानक कायमचा शांत झाला. हो. आपण बोलतोय लोकप्रिय मराठी रील स्टार प्रथमेश कदम बद्दल. त्याचं अगदी तरुण वयात निधन झालं. खूपच धक्कादायक बातमी आहे ही. हो, पण आजची आपली चर्चा म्हणजे ही केवळ एका सोशल मीडिया स्टारच्या मृत्यूची नाहीये. ही गोष्ट आहे एका मुलाची, ज्याने आपल्या आईला दुःखाच्या खाईतून बाहेर काढण्यासाठी कॅमेरा उचलला होता. ही गोष्ट आहे प्रसिद्धीच्या झगमगाटाची आणि त्यामागे दडलेल्या संघर्षाची. बरोबर. ही केवळ एका घटनेची माहिती नाहीये. आज आपण या कथेच्या काय म्हणतात त्याला मुळाशी जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. अच्छा, आणि त्याच्या आधारे आपण प्रथमेशचा प्रवास, त्याचा संपूर्ण प्रवास, हो, त्याच्या लोकप्रियतेमागची सामाजिक मानसशास्त्रीय कारणं काय होती आणि या दुर्दैवी शेवटामागे दडलेले काही अनुत्तरित प्रश्न आहेत ते समजून घेणार आहोत. म्हणजे एका कलाकाराच्या आयुष्याचा इतक्या लवकर शेवट का आणि कसा झाला याचा आपण एक सखोल आढावा घेणार आहोत. अगदी. चला तर मग या कथेची सुरुवात जिथून झाली तिथूनच करूया. वेळ होती कोरोना काळाची. सगळीकडे एक भीतीचं निराशेचं वातावरण होतं. बरोबर. आणि याच काळात कदम कुटुंबावर एक मोठा आघात झाला. प्रथमेशच्या वडिलांचं निधन झालं आणि त्याची आई प्रज्ञा कदम त्या पूर्णपणे खचून गेल्या होत्या. साहजिकच आहे. आणि ही अनेकांच्या घरातली कहाणी होती त्या काळात. बरोबर. पण इथून पुढे कदम कुटुंबाने जे केलं ते मात्र खूप वेगळं आणि धाडसी होतं. म्हणजे दुःखाला सामोरं जाण्याची एक वेगळी वाट त्यांनी निवडली. हो, दुःख व्यक्त करण्याच्या किंवा ते आतल्या आत सहन करण्याच्या पारंपरिक मार्गांपेक्षा त्यांनी एक वेगळी वाट निवडली. नक्कीच. घराची जबाबदारी खांद्यावर घेतलेल्या प्रथमेशने एक अत्यंत धाडसी निर्णय घेतला. कोणता? ज्या आईला हसणंही कठीण झालं होतं, तिला या दुःखातून बाहेर काढण्यासाठी त्यांनी तिच्यासोबत कॉमेडी रील्स बनवायला सुरुवात केली. अरे वा. मला वाटतं हा निर्णय घेणं हे खूप मोठं भावनिक धाडस होतं, कारण याचा परिणाम उलटाही होऊ शकला असता, नाही का? तुमचा मुद्दा खूप महत्वाचा आहे. हे एक दुधारी शस्त्र होतं. पण इथेच आपल्याला प्रथमेशची आपल्या आईबद्दलची समज दिसून येते. त्याने केवळ मनोरंजनासाठी हे सुरू केलं नाही. हे एक प्रकारचं काय म्हणू आपण थेराप्युटिक टूल म्हणजे उपचारात्मक साधन म्हणून वापरलं. अच्छा, उपचारात्मक साधन. हो. जिथे दुःखाबद्दल बोलणं टाळलं जातं तिथे त्याने हसण्यालाच दुःखावरचं औषध बनवण्याचा प्रयत्न केला. आणि या प्रवासात त्याची बहीण प्रतीक्षा ती खंबीरपणे त्याच्या पाठीशी उभी होती. आणि त्यांचं हे औषध लोकांना इतकं भावलं की बघता बघता ते सोशल मीडियावर व्हायरल झाले. हो ना. त्या काळात जिथे प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या तणावाखाली होतं, अगदी, तिथे या आई मुलाची निखळ घरगुती कॉमेडी लोकांना प्रचंड आवडली. त्यांचे व्हिडिओ म्हणजे त्या निराशाजनक वातावरणात एक ताज्या हवेची झुळूक होती असं म्हणायला हरकत नाही. खरंय. आणि इथे आपल्याला त्यांच्या लोकप्रियतेमध्ये एक महत्वाचं सामाजिक कारण दिसतं. काय? त्यांची जोडी ही मराठी प्रेक्षकांच्या कौटुंबिक मूल्यांना थेट साथ घालत होती. एक मुलगा आपल्या आईची काळजी घेतोय, तिला आनंदी ठेवण्यासाठी धडपडतोय. हे चित्र लोकांना खूप आपलंसं वाटलं. अगदी. त्यांचं नातं, त्यांच्यातली केमिस्ट्री ही कुठेही बनावट वाटली नाही आणि त्यामुळे लोक त्यांच्याशी भावनिकरित्या जोडले गेले. म्हणजे त्यांचं कंटेंट फक्त कॉमेडीच नव्हतं, नाही, ते एका सुंदर नात्याचं प्रतिबिंब होतं. अगदी बरोबर. आणि त्यामुळेच त्यांची प्रसिद्धी केवळ सोशल मीडियापुरती मर्यादित राहिली नाही. अच्छा. मोठमोठ्या टीव्ही चॅनल्सनी, वृत्तपत्रांनी त्यांच्या मुलाखती घेतल्या. मराठी इन्फ्लुएन्सर विश्वात प्रथूस मॉम म्हणून प्रज्ञा कदम एक ओळखीचा आणि लाडका चेहरा बनल्या. त्या अनेकांसाठी आपल्या आईसारख्या झाल्या. बरोबर. आणि इथे एका पॅरा सोशल रिलेशनशिपची निर्मिती झाली. पॅरासोशल रिलेशनशिप हा काय प्रकार आहे, जरा सोप्या भाषेत सांगाल का? हो, ही एक खूप रंजक संकल्पना आहे. याचा अर्थ असा की प्रेक्षक किंवा चाहते एखाद्या सेलिब्रिटीला किंवा कंटेंट क्रिएटरला व्यक्तिगतरित्या ओळखत नसतात, तरीही त्यांच्याशी एक एकतर्फी भावनिक नातं जोडतात. त्यांना असं वाटू लागतं की ती व्यक्ती त्यांच्या जवळच्या मित्रपरिवारातील किंवा कुटुंबातीलच एक सदस्य आहे. अगदी, कुटुंबातीलच एक सदस्य आहे. प्रथमेश आणि त्याच्या आईच्या बाबतीत हेच झालं. लाखो लोकांना ते आपल्याच घरातले वाटू लागले. आणि म्हणूनच आज त्यांना बसलेला धक्का हा एखाद्या दूरच्या व्यक्तीच्या निधनाचा नाही, तर आपल्या घरातल्या कोणातरी जाण्यासारखा आहे. बरोबर. वाह. म्हणजे त्यांच्या यशाचं गणित हे फक्त अल्गोरिथम किंवा व्ह्यूज पुरतं मर्यादित नव्हतं, तर ते थेट लोकांच्या भावनांशी जोडलेलं होतं. हो. आणि याच प्रसिद्धीमुळे प्रथमेशनं याला केवळ एक छंद न ठेवता पूर्णवेळ करिअर म्हणून स्वीकारलं. हो. आणि हा एक खूप मोठा टप्पा होता.
कारण सोशल मीडियावर व्हायरल होणारे अनेक असतात, पण टिकणारे कमी असतात. अगदी त्या प्रसिद्धीला एका स्थिर करिअरमध्ये बदलण्याचं धाडस आणि कौशल्य फार कमी लोकांकडे असतं. त्यांनी ती संधी ओळखली आणि त्यावर मेहनत घेतली. मला इथे एक प्रश्न पडतोय. फक्त 4-5 वर्षात 0 to हिरो होणं हे सोशल मीडियामुळे शक्य झालं, हे खरंय. पण हे इन्फ्लुएन्सर म्हणून करिअर करणं हे बाहेरून जितकं ग्लॅमरस दिसतं तितकं सोपं असतं का? म्हणजे याच्या मागे काही दबाव पण असतात का? तुम्ही अगदी अचूक मुद्दा मांडला आहे. याला इन्फ्लुएन्सर इकॉनॉमीचा दबाव म्हणतात. अच्छा. एकदा का तुम्ही लोकांच्या अपेक्षा वाढवता की मग सतत काहीतरी नवीन, चांगलं आणि आकर्षक कंटेंट देण्याचा एक अदृश्य दबाव तुमच्यावर येतो. सतत रेलेव्हंट राहावं लागतं. बरोबर. सतत चर्चेत राहावं लागतं. एक चूक किंवा काही काळ जरी तुम्ही दूर गेलात तरी प्रेक्षक तुम्हाला विसरू शकतात, ही भीती असते. आणि प्रथमेश तर फक्त रील्सच नाही, तो एक उत्तम डान्सर आणि कोरिओग्राफरही होता. तो अनेक आघाड्यांवर एकाच वेळी लढत होता. म्हणजे सतत काहीतरी सिद्ध करत राहण्याचा हा दबाव. आणि याच पार्श्वभूमीवर त्याच्या आयुष्यातलं शेवटचं पर्व सुरू झालं, जे अधिकच धक्कादायक आहे. हो. गेल्या काही दिवसांपासून त्याची तब्येत ठीक नव्हती आणि त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. हो. आणि इथेच आपण ज्या दबावाबद्दल बोलत होतो त्याचं एक हृदयद्रावक उदाहरण समोर येतं. ते कसं? कारण रुग्णालयात उपचार घेत असताना जिथे माणसाने पूर्णपणे विश्रांती घ्यायला हवी, हो, तिथेही त्याने आपल्या चाहत्यांसाठी मनोरंजन थांबवलं नाही. हो. त्याने रुग्णालयातून 2-3 रील्स शूट करून पोस्ट केले होते. खरंच? म्हणजे हे एकीकडे कलाकाराची त्याच्या प्रेक्षकांप्रती असलेली बांधिलकी दाखवतं. निश्चितच त्याची बांधिलकी होतीच, पण या नाण्याला दुसरी बाजूही आहे. कोणती? हे त्या ऑलवेज ऑन म्हणजे सतत कामावर असण्याच्या संस्कृतीचं आणि इन्फ्लुएन्सर असण्याचा दबावाचं प्रतीक नाही का? म्हणजे की मी आजारी असलो तरी माझ्या प्रेक्षकांना कंटेंट दिलंच पाहिजे, नाहीतर ते मला विसरून जातील. या दोन्ही गोष्टींमध्ये एक खूप धूसर रेषा आहे. हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे. यानंतर तर चित्र पूर्णपणे बदलल्यासारखं वाटत होतं. तो बरा होऊन घरी परतल्याचं दिसत होतं. हो. मागच्याच महिन्यात त्याचं हळद लागली नावाचं एक गाणं प्रदर्शन झालं होतं आणि तो त्याचं जोरदार प्रमोशन करत होता. हो, तो त्याच्या चाहत्यांना ते गाणं पाहण्यासाठी आवाहन करत होता. सगळं काही पुन्हा रुळावर येतंय असं वाटत होतं. इतकंच नाही तर त्याच्या आईने, प्रज्ञा कदम यांनी 9 जानेवारी रोजी त्यांच्या अकाउंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला होता. अच्छा, 9 जानेवारीला? हो, ज्यात त्या मराठमोळा साज करून एका गाण्यावर अगदी उत्साहाने नाचताना दिसत होत्या. तो व्हिडिओ पाहिल्यावर कुणालाही वाटणार नाही की पुढच्या 15 दिवसात इतकं मोठं संकट येणार आहे. आणि म्हणूनच त्यानंतर जे घडलं ते कुणाच्याही कल्पनेच्या पलीकडचं होतं. हो. 9 जानेवारीच्या त्या पोस्टनंतर अचानक प्रथमेश आणि त्याच्या आईच्या दोन्ही सोशल मीडिया अकाउंट्सवर पूर्ण शांतता पसरली. शांतता. तब्बल 15 दिवस एकही पोस्ट नाही, एकही स्टोरी नाही. आणि या शांततेनेच त्याच्या चाहत्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली होती. लोक कमेंट्समध्ये विचारत होते, दादा कुठे आहेस, सगळं ठीक आहे ना? पण कुठूनच काही उत्तर येत नव्हतं. काहीच नाही. आणि मग अचानक त्याच्या मृत्यूची बातमी समोर आली. असं सांगितलं जातंय की त्याची प्रकृती पुन्हा बिघडली, त्याला रुग्णालयात दाखल केलं आणि तिथेच उपचार सुरू असताना त्याची प्राणज्योत मालवली. पण त्याच्या मृत्यूच्या नेमक्या कारणाबद्दल अजूनही संभ्रम आहे. हो. आणि इथे आपण एका महत्त्वाच्या नैतिक प्रश्नावर येतो. कोणत्या? सोशल मीडियामुळे सेलिब्रिटींचं आयुष्य हे एक ओपन बुक झालं आहे. पण त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात, विशेषतः अशा दुःखद प्रसंगात माहिती मिळवण्याचा लोकांना कितपत हक्क असतो? आणि कुटुंबाच्या खासगीपणाच्या अधिकाराचा आपण कितपत आदर करायला हवा? बरोबर आहे. काही ठिकाणी त्याला कावीळ झाली होती अशी चर्चा आहे, पण त्याच्या कुटुंबाकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. आणि कदाचित या धक्क्यातून सावरल्यावर ते याबद्दल बोलतील. हो, पण त्या 15 दिवसात पडद्यामागे नेमकं काय घडलं हा प्रश्न सध्या तरी अनुत्तरितच आहे. या बातमीने संपूर्ण सोशल मीडियावर आणि त्याच्या चाहत्यांवर जो परिणाम केला आहे तो अभूतपूर्व आहे. पण या सगळ्याच्या केंद्रस्थानी एक मानवी शोकांतिका आहे, जी शब्दांपलीकडची आहे. तुम्ही प्रज्ञा कदम यांच्याबद्दल बोलत आहात? हो. ज्या आईला मुलाने पतीच्या निधनातून अक्षरशः हाताला धरून बाहेर काढलं, हसवलं, पुन्हा जगायला शिकवलं. त्याच आईवर आज आपल्या मुलाच्या मृत्यूचा डोंगर कोसळला आहे. ही कल्पना सहन होत नाही. टॉप न्यूज मराठीच्या रिपोर्टमध्ये एक वाक्य वापरलं आहे जे ऐकून अंगावर काटा येतो. काय? ते म्हणतात, आई आणि मुलगी अर्थात प्रज्ञा आणि प्रतीक्षा या दोघी सुद्धा अनाथ झाल्यात. अरे देवा. हे वाक्य त्या कुटुंबाची सध्याची अवस्था अचूकपणे मांडतं. ज्या मुलाच्या आधाराने त्या पुन्हा उभ्या राहिल्या, तोच आधार नियतीने क्रूरपणे हिरावून घेतला आहे. वडिलांच्या जाण्यानंतर दोन्ही मुलं आईसाठी खांद्याला खांदा लावून उभी होती
आज त्यातला एक खांदाच निखळलाय. याचं दुःख फक्त कुटुंबालाच नाही तर त्याच्या लाखो चाहत्यांना झालं आहे, जे त्याला आपल्या घरातलाच एक सदस्य मानत होते. आणि इथेच आपण पुन्हा त्या पॅरा सोशल रिलेशनशिपकडे येतो. हो, चाहत्यांना वाटणारा हा धक्का इतका वैयक्तिक यासाठीच आहे कारण त्यांनी या कुटुंबाचा संपूर्ण प्रवास पाहिला होता, दुःखातून बाहेर येण्यापासून ते यशाच्या शिखरावर पोहोचण्यापर्यंत. त्यामुळे प्रथमेशचं जाणं हे त्यांच्यासाठी केवळ एका कलाकाराचं जाणं नाहीये, तर मग काय आहे? तर त्यांनी पाहिलेल्या एका सुंदर स्वप्नाचा चुराडा होण्यासारखा आहे. खरंच आजच्या या चर्चेचा समारोप करायचा झाल्यास प्रथमेश कदमची कहाणी ही खूप गुंतागुंतीची आणि अनेक पदरी आहे. हो, ही एका मुलाने आपल्या आईसाठी सुरू केलेल्या प्रवासाची गोष्ट आहे. ही दुःखावर मात करून लाखो लोकांना हसवणाऱ्या एका कलाकाराची गोष्ट आहे. आणि त्याच वेळी ही सोशल मीडियाच्या झगमगत्या दुनियेतील दबाव आणि अस्थिरतेची ही एक दुःखद आठवण आहे. त्या सर्वांसाठी एक विचार सोडून जाते. कोणता? आपण सोशल मीडियावर ज्या हसऱ्या उत्साही चेहऱ्यांना पाहतो, लाईक करतो, फॉलो करतो, त्यांच्या पडद्यामागचं आयुष्य खूप वेगळं असू शकतं. प्रथमेशची कथा आपल्याला एका कलाकाराच्या वैयक्तिक आयुष्याचा आणि त्याच्या संघर्षाचा अधिक संवेदनशीलतेने विचार करायला भाग पाडते. बरोबर. पण जाता जाता एक मोठा प्रश्न उरतोच. कोणता प्रश्न? एक कलाकार आणि त्याचे प्रेक्षक यांच्यात एक अलिखित करार असतो. कलाकार मनोरंजन करतो, प्रेक्षक त्यावर प्रेम करतात. पण या कराराची सीमारेषा कुठे संपते? म्हणजे कलाकाराने आपल्या आयुष्यातला किती भाग लोकांसमोर मांडावा आणि प्रेक्षकांनी त्यांच्या खासगी आयुष्यात कितपत डोकावून पाहावा? प्रथमेशची ही कहाणी आपल्याला या डिजिटल युगातील सर्वात मोठ्या प्रश्नावर पुन्हा एकदा विचार करायला लावते, ज्याचं उत्तर अजूनही आपल्याला सापडलेलं नाही.